आपल्या स्टेट बोर्डच्या सिलेबसमध्ये एक पॅराग्राफ दिलेला आहे की न्यूटननं प्रिन्सिपल नावाचा जो ग्रंथ लिहिला किंवा जे पुस्तक लिहिलं होतं त्याच्यामध्ये 3 गोष्टी प्रामुख्याने त्यांनी मांडल्या होत्या. सगळ्यात फर्स्ट थिंग दॅट वॉज द न्यूटन्स लॉज ऑफ मोशन, जे की आपण सांगितले न्यूटनचे 3 लॉ होते. ओके, नेक्स्ट दुसरं जे आहे न्यूटन्स लॉज ऑफ मोशन, त्यानुसार आणखी सेकंड थिंग कोणती सांगितली होती, न्यूटन्स इक्वेशन ऑफ मोशन, and third thing was the theory of gravity. Okay, so let's try to understand what exactly are the Newton's equations of motion. Okay, second thing is the Newton's equations of motion. आठवतंय का बघा, ह्या सुद्धा गोष्टी आपण नवीमध्ये ओझरच्या बघितलेल्या आहे, त्याचं इंट्रोडक्शन बघितलेलं आहे. न्यूटन्स इक्वेशन्स, न्यूटनची गतिविषयक समीकरणे, न्यूटन्स इक्वेशन्स ऑफ मोशन. बरोबर, पुन्हा बघा आठवा, न्यूटनचे इक्वेशन जे आहेत मोशनच्या रिलेटेड ते किती आहे, त्याचं उत्तर सांगा. 1 आहे, 2 आहेत का 3 आहेत, आठवा. सांगता आलं पाहिजे सगळ्यांना. येस, न्यूटन्स इक्वेशन्स ऑफ मोशन. हेडिंग टाकत चला, काही गोष्टी ज्या आहेत त्या रनिंग नोट्स मध्ये लिहित चला. आपण नोट्स जर तुम्हाला आपले जे ऑनलाईन ऍप आहे शेळके कोचिंग क्लासेस, त्याच्यामध्ये नोट्स आपण देण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था आहे. असाइनमेंट आपण देऊ शकतो, टेस्ट त्या ठिकाणी कंडक्ट करू शकतो. तुमचे डाऊट्स असतील तर सेपरेट तुम्ही त्याचं चॅटिंगच्या द्वारे विचारू शकता. तर हे तोपर्यंत म्हणजे कोणतं पण लेक्चर बघत असताना ब्लाइंडली बसत जाऊ नका. सगळ्यांनी नोटबुक काढायची, जे पॉईंट्स आपल्याला वाटतात हे कळायला पटकन तो लिहून काढायचा. ओके, रनिंग नोट्स पण राहू द्या आणि बाकी प्रिंटेड नोट्स तुम्हाला पीडीएफ फाईल्स मध्ये आपण क्लासेसच्या मार्फत तर देणार आहोतच. पण कुठेही नोट्स, कुठल्याही नोट्स घेण्यापेक्षा महत्वाचं अंडरस्टँडिंग तो कॉन्सेप्ट होणं खूप गरजेचं असतं. वी आर डिस्कसिंग अबाउट द व्हॉट एक्झॅक्टली आर द न्यूटन्स इक्वेशन्स ऑफ मोशन. न्यूटनचे गतिविषयक समीकरण कोणते आहे आठवतं का, किती आहेत. माय क्वेश्चन वॉज दॅट हाऊ मेनी न्यूटन्स इक्वेशन्स ऑफ मोशन. येस, आन्सर इज 3. जसे न्यूटनचे 3 लॉ आहेत ते न्यूटन्स इक्वेशन्स ऑफ मोशन सुद्धा 3 आहेत. फर्स्ट इक्वेशन कोणतं न्यूटनचं, फी इज इक्वल टू u प्लस at. सो दिस इज द फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन. ओके, आठवतं, सांगा बरं v म्हणजे काय, u म्हणजे काय, a म्हणजे काय आणि t म्हणजे काय. नवीमध्ये आपण याला बघितलेलं आहे, आठवा थोडस. ओके, हा आठवलं काय म्हणलं होतं, व्ही आणि यू मध्ये काय, फी जे आहे त्याला आपण फायनल व्हेलॉसिटी असं म्हणलं होतं. गतिविषयक समीकरण सांगत असताना न्यूटननं सांगितलं की व्ही म्हणजे फायनल व्हेलॉसिटी ग्रहित करा, यू फॉर द इनिशियल व्हेलॉसिटी, यू फॉर इनिशियल व्हेलॉसिटी, ए फॉर व्हॉट एक्झॅक्टली, ए फॉर ऍपल आहे का, ए फॉर ऍपल आणि टी फॉर टरबूज असं म्हणायचं का. मला लक्षात घ्या, फिजिक्स इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे, त्याला तुम्ही असं बोर होऊन जर बघितलं तर ते भयानक त्रास देणार नाही. त्याला इंटरेस्ट घेऊन जर बघितलं, हे असं सांगितलं होतं, याला हे म्हणायचं, अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं तर लक्षात राहील. सो ए फॉर नॉट ऍपल, ए फॉर लिनियर ऍक्सेलरेशन. या ठिकाणी ए म्हणजे काय सांगितलं होतं, या ठिकाणी लिनियर ऍक्सेलरेशन. व्हॉट इज द ऍक्सेलरेशन बघू नंतर, आता येणारच आहे. आणि टी फॉर काय असेल, टाइम. ऍक्सेलरेशन, रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी म्हणजे ऍक्सेलरेशन. आठवतंय का, व्हेलॉसिटी मध्ये जर बदल होणारा बदल जर असेल वेळेनुसार, रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी इज नथिंग बट द ऍक्सेलरेशन. लिनियर ऍक्सेलरेशन या ठिकाणी आहे, कारण व्हेलॉसिटी लिनियर आहे. न्यूटन्स इक्वेशन ऑफ मोशन म्हणजे काय, एखादा बॉल, फुटबॉल ब्रेक झाला आणि त्याला किक मारली, तो मोशन मध्ये जातो. मग ते गतीमध्ये आलेले असताना त्याच्यावरती कोणत्या कोणत्या कंडिशन्स त्या ठिकाणी एक्झॅक्टली होत असतात ते सांगितले की त्या वस्तूची फायनल व्हेलॉसिटी म्हणजे कोणाची बेरीज एवढी असते, इनिशियल व्हेलॉसिटी प्लस या दोघांचा गुणाकार, ऍक्सेलरेशन मल्टिप्लाइड बाय टाइम. एवढं जे उत्तर येईल ते म्हणजे त्या वस्तूची फायनल व्हेलॉसिटी असते. हे गेल्या वर्षी आपण सांगितले, दिस वॉज द न्यूटन्स फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन. न्यूटन्स हे फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन होता. हे दिस इज द फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन. ओके, मग असंच न्यूटनचं सेकंड इक्वेशन ऑफ मोशन आठवतं का, कारण ह्या गोष्टी एवढ्या इम्पॉर्टंट आहेत भविष्यात तुम्हाला 11वी-12वीचं फिजिक्स अंडरस्टँडिंग होण्यासाठी. आणि याला पाठ करण्याची गरज नाही. व्ही म्हणजे काय समजून घ्यायचं, फायनल व्हेलॉसिटी, यू म्हणजे इनिशियल, ए टी, या सगळ्या टर्म्स. असं न्यूटनचं सेकंड इक्वेशन ऑफ मोशन आहे.
आठवतंय कोणाला? यस एनीबडी? न्यूटन्स सेकंड इक्वेशन ऑफ मोशन. म्हणजे कोणतं सेकंड इक्वेशन आहे सांगा? S is equal to second equation of motion. Okay. S equal to S आठवते का मला? ut plus 1/2 at square. आठवलं? S is equal to ut plus half at square असं पण त्याला म्हणू शकतो. So what exactly is the S? S म्हणजे काय असेल? करेक्ट सांगा. S म्हणजे डिस्प्लेसमेंट साठी या ठिकाणी एस वापरले. लिनियर डिस्प्लेसमेंट. मग आपण मी लिनियर शब्द म्हणतोय. व्हॉट एक्झॅक्टली इज द मिनिंग ऑफ लिनियर? स्ट्रेट लाईन. सरळ जर एखादी वस्तू चालली असेल, स्पीड मध्ये चालली असेल तर ती लिनियर व्हेलॉसिटी असते. ते सरळ एकदम स्ट्रेट लाईन जात असतानाचे डिस्प्लेसमेंट दॅट इज द लिनियर डिस्प्लेसमेंट. सो दिस इज द लिनियर डिस्प्लेसमेंट. अगेन यू इज काय सांगितलं होतं आता? यू म्हणजेच कोणती व्हेलॉसिटी सांगा? बोलत चला. बोललात तर त्या ठिकाणी फायदा होईल, नाही बोललात तर काहीच लक्षात येणार नाही. यू इज द इनिशियल व्हेलॉसिटी. अगेन वी नो वेरी वेल दॅट टी इज द टाइम. ओके, टाइम रिक्वायर्ड टू कव्हर द डिस्टन्स ऑफ द बॉडी. आणि ए म्हणजे पुन्हा सांगितलं होतं आपण. ए म्हणजे काय असेल या ठिकाणी? लिनियर एक्सेलरेशन असेल. अगेन टी इज द टाइम. ओके, सो दिस वॉज द सेकंड इक्वेशन ऑफ मोशन. न्यूटन्स इक्वेशन ऑफ मोशन म्हणजे दुसरं इक्वेशन. एस इज इक्वल टू यूटी प्लस 1/2 at square. आणि मग असंच थर्ड इक्वेशन ऑफ मोशन आठवतंय का? पहा बघा, कसं v स्क्वेअर इज इक्वल टू काय होतं सांगा? थर्ड इक्वेशन ऑफ मोशन v स्क्वेअर इज इक्वल टू यस सांगा. थर्ड इक्वेशन ऑफ मोशन v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2as. बरोबर आहे? सांगा v म्हणजे काय, u म्हणजे काय, a म्हणजे काय, s म्हणजे काय. आता सांगितलं सगळ्या गोष्टी. यस, v इज द करेक्ट फायनल व्हेलॉसिटी. फायनल व्हेलॉसिटीचा स्क्वेअर एखाद्या बॉडीचा मोशन मध्ये असताना इज इक्वल टू कोणत्या दोघांच्या बेरज एवढा असतो? इनिशियल व्हेलॉसिटीचा स्क्वेअर प्लस ट्वाइस दुप्पट आहे कुणाच्या गुणाकाराची? ऍक्सेलरेशन मल्टिप्लाइड डिस्प्लेसमेंट. ओके, अशा पद्धतीमध्ये हे थर्ड इक्वेशन ऑफ मोशन आहे. सगळे इक्वेशन लिहून घेत चला. अशा पद्धतीने न्यूटननं हे 3 इक्वेशन्स ऑफ मोशन आपल्याला सांगितले. न्यूटननं 3 लॉज ऑफ मोशन हे देखील आपण बघितले. तसेच 3 इक्वेशन्स ऑफ मोशन. पहिले इक्वेशन सांगा पुन्हा एकदा. व्हॉट एक्झॅक्टली वॉज द फर्स्ट इक्वेशन? यस, v इज इक्वल टू u प्लस at. बरोबर. दुसरं इक्वेशन सांगा. इथं नाही, तुम्ही सांगा. s इज इक्वल टू ut प्लस हाफ at स्क्वेअर. आणि थर्ड इक्वेशन इज द v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2as. मग हे सगळे जे इक्वेशन्स आहेत ते आपल्याला पाठ पाहिजे. फक्त या वर्षी पुरते नाही, पुन्हा पुन्हा सांगतोय. ऑल दॅट थिंग्स आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर युअर फ्युचर. JEE असेल, तुमची नीट एक्झामिनेशन असेल, MST CET असेल, भविष्यात MPSC UPSC असेल, त्याच्यामध्ये सुद्धा हे प्रश्न न्यूटनचे बऱ्याचदा विचारतात सायन्सच्या पार्टमध्ये. त्याच्यामुळं फक्त सिलेबससाठी किंवा एवढ्याच वर्षापूर्वी साठीचा हा सिलेबस आहे असं डोक्यात आणू नका. हे कायम तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल, समजून घ्यावं लागेल. इंटरेस्टिंग पार्ट दॅट इज. ओके, लिहून घ्या. ठीक आहे, लिहिलं? पुन्हा एकदा सांगा. प्रिन्सिपी या पुस्तकामध्ये न्यूटननं कशा कायचा अभ्यास, पर्टिक्युलरली कोणती माहिती आपल्याला सांगितली. सो व्हेरी फर्स्ट इज द न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. सेकंड वन इज द न्यूटन्स इक्वेशन्स ऑफ मोशन. थर्ड वन इज द थिअरी ऑफ ग्रॅव्हिटी. तिसरा जो भाग त्या पुस्तकामध्ये सांगितला होता
दॅट वॉज द थेरी ऑफ ग्रॅव्हिटी. तर हा कन्सेप्ट काय आहे लक्षात घ्या की न्यूटनच्या अगोदर केप्लर्स नावाचे सायंटिस्ट होते. न्यूटनच्या अगोदर सायंटिस्ट केप्लर्सनी प्लॅनेटरी मोशनचा अभ्यास केला होता. कोणत्या मोशनचा स्टडी केप्लरनी केला? प्लॅनेटरी मोशन. नावातच आहे प्लॅनेटची मोशन. आपल्याला माहिती आहे हा जर सन असेल, सूर्य असेल, तर सूर्याच्या भोवती सगळे कोण फिरतात? हे ऑल दीज प्लॅनेट्स. ओके, प्लॅनेट्स इलेक्ट्रिकल ऑर्बिट मध्ये, सर्क्युलर ऑर्बिट मध्ये सनच्या भोवती फिरतात. हे प्लॅनेट कशा पद्धतीने फिरतात? त्यांचे ऑर्बिट कसे असतात? सर्क्युलर असतात, इलिप्टिकल असतात? सन कुठं असतो? प्लॅनेट कसे असतात? त्यांच्यातला अँगल कसा असतो? याच्या रिलेटेड म्हणजेच काय, प्लॅनेटच्या मोशनच्या रिलेटेड, दॅट मीन्स प्लॅनेटरी मोशनच्या रिलेटेड केप्लर्सनं न्यूटनच्या अगोदर काही 3 लॉ जगासमोर सांगितले होते. केप्लरचे 3 लॉ होते अबाउट रिलेटेड विथ द प्लॅनेटरी मोशन. परंतु ड्रॉबॅक असा होता, प्रॉब्लेम असा होता की केप्लरला त्याचं रिझन सांगता आलं नव्हतं. प्लॅनेटरी मोशन कशा पद्धतीने होते, कोणत्या ऑर्बिट्स मध्ये होते, ऑर्बिट्स म्हणजे कक्षा, ते त्यांना सांगितलं अशा ऑर्बिट मध्ये प्लॅनेट फिरतो, अशा किंवा त्यांचा सन कोणत्या पोझिशनला असतो. ऑर्बिट सांगितले, त्यांचे मोशन सांगितले, बट त्याचं रिझन एक्झॅक्टली ते का फिरतात ते रिझन मात्र केप्लरला सांगता आलेलं नव्हतं. लॉ त्याने ती व्यवस्थित सांगितली, त्यांना त्याचं रिझन सांगता आलं नाही. आणि हे रिझन प्लॅनेट एक्झॅक्टली कसे फिरतात, कोणत्या कक्षेमध्ये फिरतात याचं रिझन सांगण्याचं काम सर आयझॅक न्यूटनने केलं. आणि ज्या थेरीच्या माध्यमातून केलं, त्या थेरी इज नथिंग बट द थेरी ऑफ ग्रॅव्हिटी. बघा लक्षात घ्या पुन्हा एकदा, थेरी ऑफ ग्रॅव्हिटी मध्ये आपल्याला सांगता आलं पाहिजे, जर क्वेश्चन आला तर आपल्याला लक्षात आलं पाहिजे थेरी ऑफ ग्रॅव्हिटी हे काय कन्सेप्ट आहे, तर कुणी मांडली? तर उत्तर आहे सर आयझॅक न्यूटनने मांडली. काय थेरी ऑफ ग्रॅव्हिटी? तर न्यूटनच्या अगोदर केप्लर्स नावाचे ग्रेट सायंटिस्ट होते, त्यांनी प्लॅनेटरी मोशनचा अभ्यास केला आणि प्लॅनेट कोणत्या ऑर्बिटमध्ये फिरतात त्याचा स्टडी 3 लॉ त्यांनी पुट फोर्थ केले, मांडले होते. ते 3 लॉज प्लॅनेटरी मोशनच्या रिलेटेड जरी असले तरी केप्लर्स यांना ते प्लॅनेट एक्झॅक्टली ते प्लॅनेटरी मोशन कशी होते त्याचं रिझन मात्र सांगता आलं नव्हतं, कारण सांगता आलं नव्हतं. आणि ते कारण सांगण्याचं काम 3 लॉ केप्लरचे न्यूटननी थेरी ऑफ ग्रॅव्हिटीच्या माध्यमातून जे सगळे स्पष्ट केलेले आहेत. आणि 3 कन्सेप्ट जे आपण सांगितले, थेरी ऑफ ग्रॅव्हिटी असेल, न्यूटन्स इक्वेशन्स ऑफ मोशन असेल, न्यूटन्स लॉज ऑफ मोशन असेल, all that things are included in the book named as the Principia. Okay, Principia मध्ये या पुस्तकामध्ये या सगळ्या 3 गोष्टींचा उल्लेख या ठिकाणी न्यूटनने केला. आणखीन लक्षात घ्या, न्यूटननी लाईट वर पण अभ्यास केलाय, साऊंड वर अभ्यास केलाय. ओके, हीट वर स्टडी आहे. म्हणजे जरी सायंटिस्ट हे फिजिक्सचे असले तरी मॅथमॅटिक्स मध्ये सुद्धा त्यांचं योगदान आहे न्यूटन यांचं. लाईटचा स्टडी, लाईट मध्ये सुद्धा भरीव असा स्टडी त्यांनी केलेला आहे. हीट वरती आहे, साऊंड वरती आहे. मॅथमॅटिक्स मध्ये सगळ्यात महत्वाचे आज आपण जे एक मेथड शिकतो, ओके, तर ज्या मेथडला कॅल्क्युलस मेथड असं म्हणतो, की मॅथमॅटिक्स मधली कॅल्क्युलस मेथड त्याचा सुद्धा शोध सर आयझॅक न्यूटन यांनी लावलेला आहे. म्हणजे मॅथमॅटिक्स मध्ये सुद्धा त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे, फिजिक्स मध्ये आहे. ओके, तर अशा पद्धतीमध्ये सगळ्या अँगलनं आपण सर आयझॅक न्यूटन यांचा अभ्यास केला पाहिजे, या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. आणखीन एक महत्वाचा शोध रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप. ओके, त्याला दूरदर्शक ज्याला म्हणतो, तो रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप याचा देखील शोध, रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप याचा देखील शोध त्यावेळेस 1642 त्याचा डेट ऑफ बर्थ आहे, लक्षात घ्या. त्या पिरियड मध्ये त्यांनी रिफ्लेक्टिंग टेलिस्कोपचा शोध लावला. कॅल्क्युलस मेथड जी मॅथमॅटिक्स मध्ये वापरली जाते त्याचा शोध त्याने लावला. केप्लरचे लॉस व्यवस्थित केप्लरनी सांगितले होते, पण त्याचं रिझल्ट सांगता येत नव्हतं, ते त्यांनी थेरी ऑफ ग्रॅव्हिटी मध्ये सांगितलं. न्यूटनने 3 इक्वेशन्स ऑफ मोशन सगळ्या जगाला सांगितले आणि 3 लॉज ऑफ मोशन ते सुद्धा गतीविषयक त्यांनी नियम संपूर्ण आपल्याला आज आपण अभ्यासक्रमात त्याचा अभ्यास करतो आणि त्यानुसारच सगळं जग फिजिक्सचा स्टडी करतं. सो दिस इज ऑल अबाउट दिस फर्स्ट लेक्चर ग्रॅव्हिटेशन. ओके, अशा पद्धतीने हे ग्रॅव्हिटेशनचा आज आपण सुरुवात केलेली आहे. पुन्हा एकदा माझे बऱ्याच विद्यार्थ्यांना विनंती आहे, हे लॉकडाऊनचा पिरियड आहे आणि आज सगळेजण आपल्या घरामध्ये या कोरोनानं बसवून ठेवलेले आहेत, प्रत्येक भयभीत झालेला आहे. पण पुन्हा एकदा माझं कळकळीचं आव्हान आहे, आपण कृपया शांत राहू नका, शांत बसू नका, तर कंटिन्युअसली अभ्यास करत चला, पुस्तकं वाचा.
त्या तुम्हाला आज ना उद्या अभ्यास करावा लागणारच आहे. असं नाही की कोरोना आहे, लॉकडाऊन आहे म्हणून 10वी कट झाली डायरेक्ट 11वी झाली असं तर बिलकुल होणार नाही. परीक्षा होणार, कारण केंद्र सरकारचा परवा आपण निर्णय बघितला असेल. सध्या सगळं केंद्र सरकार ॲज वेल एज स्टेट गव्हर्नमेंट हे यांचा फोकस ऑनलाईन स्टडीवरतीच आहे. आणि मग ते कधी ऑनलाईन स्टडी स्टार्ट करतील, वेगवेगळे गव्हर्नमेंटचे ऍप्स पण आहेत, ते कितपत आपल्याला कळल समजल, मग नंतर आपण बघू करू हे करण्यापेक्षा जे जे नंतर होणार आहे माहिती आपल्याला तेच आजपासून आपण सुरुवात केली तर नक्कीच तुम्ही या स्पर्धेमध्ये, जे की प्रचंड स्पर्धा सध्या झालेली आहे करिअरच्या बाबतीमध्ये, त्याच्यामध्ये तुम्ही सरस ठराल. नाहीतर नंतर बघू जर म्हटलं तर त्याच्यामध्ये तुम्ही मागे राहाल. आणि तुम्हाला मी नेहमी सांगतोय की जे मेट्रोपॉलिटन सिटी, जे मोठी शहर आहेत, त्याच्या सर्व शहरामध्ये विद्यार्थी लॉकडाऊन जरी असला तरी त्यांचे ऑनलाईन क्लासेस सुरू आहेत. त्यांचे कॉलेजेस ते कंडक्ट करतात, शाळा त्यांच्या कंडक्ट करतात, क्लासेस बरेच आहेत, कोचिंग क्लासेस, प्रचंड फीस असणारे क्लासेस आहेत, हे देखील आहे. माझं आता विद्यार्थ्यांना या लेक्चरच्या माध्यमातून ते देखील सांगणं असेल, आपण हा काय प्युअरली प्रोफेशनल क्लासेस किंवा फक्त पैसे कमवण्यासाठी क्लास आहे असं बिलकुल नाही. लॉकडाऊनचा पिरियड आहे, लोकांच्या कंडिशन सगळ्या फायनान्शियली प्रचंड आर्थिक हानी झालेली आहे. शेतकरी संकटात आहेत, कष्टकरी संकटात आहेत. सगळ्यांचा विचार करून आपण फी स्ट्रक्चर ठेवलेलं आहे. ते किती ठेवलंय, काय ठेवलंय, ज्याला गरज आहे ते पहिल्यांदा ऑनलाईन ऍप डाउनलोड करा, त्याला काही चार्ज लागणार नाही. शेळके कोचिंग क्लासेस गुगल प्ले स्टोअर मध्ये जाऊन ऍप डाउनलोड करायचं आणि नंतर मग जो नंबर आहे आमचा 72 19 77 88 33 त्या नंबरवरती तुम्ही संपर्क करून तुम्हाला डिटेल्स पुढच्या सांगितलं जातं. पण हे फक्त पैसे काहीतरी अर्निंग करायचं लॉकडाऊन मध्ये सुद्धा असा हेतू मुळीच नाही. क्लासेस चा उद्देश विद्यार्थ्यांना या सगळ्या कंडिशन मध्ये कुठेतरी रिलीफ देणं, त्यांच्या डोक्याला चालना देणं, त्यांचं डोकं शांत न ठेवता अभ्यासामध्ये सतत व्यस्त करून ठेवणं हा उद्देश या मागचा आहे. त्यामुळे लवकरात लवकर हे ऑनलाईन कोचिंग क्लासेसचं आमचं ऍप डाउनलोड करा आणि ऍडमिशन कन्फर्म करण्यासाठी पहिले काही लेक्चर्स आपले फ्री असतील. ऍडमिशन कन्फर्म करण्यासाठी आपण त्या दिलेल्या संपर्क क्रमांकावरती कॉल करून पुढील प्रक्रिया प्रवेशाची फायनल करावी. ओके, तर याच्यामध्ये जर काही डाऊट असेल तर विचारा. बघा, टॉपिकमध्ये आज 2 मिनिटांमध्ये रिवाइज करू. ग्रॅव्हिटेशन टॉपिक आपण स्टार्ट केला. ग्रॅव्हिटेशन मध्ये पहिला कन्सेप्ट सांगितला, ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा कसा आहे, युनिव्हर्सल फोर्स आहे. बरोबर, युनिव्हर्सल कशामुळे आहे तर फक्त पृथ्वीवरच्याच 2 ऑब्जेक्ट मध्ये नाही तर विश्वातल्या कोणत्या जरी 2 ऑब्जेक्ट घेतला त्यांच्यामध्ये तो फोर्स असतो. दॅट्स वाय इट इज युनिव्हर्सल फोर्स. सेकंड कंडिशन सांगितली, एखादी वस्तू खालीच का पडते आणि खाली व्हर्टिकलीच डाऊनवर्ड का पडते. ओके, काय सांगितलं त्याचं कारण, बिकॉज अर्थ एक्झर्ट्स द अट्रॅक्टिंग फोर्स ऑन दॅट बॉडी. तर कोणत्याही वस्तूवरती पृथ्वी अट्रॅक्टिंग फोर्स लावत असते आणि दॅट फोर्स ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. ह्या देखील आपण गोष्टी सांगितल्या. नंतर आपण काय सांगितलं, पडतानाचा वस्तूचा अँगल पृथ्वीसोबत किती असतो तर परपेंडिक्युलरली असतो, 90 डिग्री असतो. ओके, डिस्टन्स मॅटर करत नाही. आंब्याच्या झाडावरून आंबा किंवा त्याच्यापेक्षा उंच झाडावरून जर काय आणखी काय फळ एखादं पडलं तरी देखील सगळीकडे नेम तेच आहे. पृथ्वी सगळ्यांवरती, इव्हन चंद्र जरी असेल, मून जरी असेल, त्याच्यावर देखील अर्थ त्याचा अट्रॅक्टिव्ह फोर्स अप्लाय करत असते आणि दॅट फोर्स ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. अशा पद्धतीने न्यूटनने केलेला स्टडी सांगितला. न्यूटननी सगळ्यात महत्वाचं जे जगाला शोध लावून दिले, ज्या पुस्तकामध्ये सगळ्यांना माहिती मिळाली ते बुक म्हणजे प्रिन्सिपिया. त्या प्रिन्सिपिया पुस्तकामध्ये 3 महत्वाच्या गोष्टींचा उल्लेख केला होता. फर्स्ट वन इज द न्यूटन्स लॉज ऑफ मोशन, सेकंड वन इज द न्यूटन्स इक्वेशन्स ऑफ मोशन अँड थर्ड वन इज द थिअरी ऑफ ग्रॅव्हिटी. लॉज सांगितले, इक्वेशन सांगितले. केपलरनी सांगितलेल्या लॉला करेक्ट करताना त्याचं रिझन केपलरला सांगता आलं नव्हतं, ते करेक्ट करून केपलरचे लॉ सिद्ध केले. ती थिअरी म्हणजे थिअरी ऑफ ग्रॅव्हिटी. आणि मॅथमॅटिक्स मध्ये सुद्धा न्यूटन्स यांचं योगदान आहे, कॉन्ट्रीब्युशन आहे. कॅल्क्युलस मेथड जी सध्या आपण वापरतो त्याचा शोध सुद्धा, त्याचा डिस्कवरी सुद्धा न्यूटन्स यांनीच ती मेथड खऱ्या अर्थानं तयार केली. रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप, दूरदर्शक ज्याला म्हणतो आपण, दुर्बीण आपल्या भाषेमध्ये जे म्हणतो, त्या रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप याची सुद्धा डिस्कवरी दॅट वॉज डन बाय द scientist Newton. Okay, so this is all about the first lecture of this gravitation. The remaining part shall be discussed in the next lecture.